जालन्यामध्ये तब्बल 15 दिवसांनी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकरी सुखावलाय। शेवळगडसह शिंदे वडगाव, पानेवाडी, आवल गावात सुद्धा पाऊस झालाय। जिल्ह्यातल्या इतर भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा अजून कायम आहे। जालन्यातल्या घनसावंगीमध्ये महिन्याभरानंतर जोरदार पाऊस आलाय, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले। पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे। हिंगोलीत पुन्हा पाऊस सुरू झालाय, त्यामुळे करपत असलेल्या पिकांना दिलासा मिळालाय। मात्र अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। जम्मू काश्मीरच्या बाल्टालमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे 8 भाविक जखमी झाले। एका महिला भाविकाचा मृत्यू झालाय, तर एक भाविक बेपत्ता आहे। जखमींना बाल्टाल बेस कॅम्पमधल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, त्यामुळे अमरनाथ यात्रा पुढे ढकलली गेली। उत्तराखंडात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे कालसी चक्राता मोटर मार्गावर जजरेड परिसरामध्ये काल जोरदार भूस्खलन झालं। या भूस्खलनामुळे डोंगरावरनं मोठ्या प्रमाणात माती, दगड रस्त्यावर आले, परिणामी संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद केलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।